नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी कंता टोपी कशी बनवायची हे डिटेलमध्ये सांगणार आहे। तर कंता टोपीला मॅचिंग असे वस्त्र सुद्धा मी स्वामी महाराजांसाठी बनवून ठेवलेले आहेत। ते वस्त्र आणि कंता टोपी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। स्वामी महाराजांचे वस्त्र मी कसे शिवते, स्वामी महाराजांना परिधान करते हे तुम्हाला बघायला मिळेल। तर आजची कंता टोपी आणि वस्त्र तुम्हाला मी स्वामी महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कळेल। तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया, कंता टोपी आपण बनवूया। चला तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। स्वामींसाठी आज आपण कंता टोपी बनवत आहोत। तर ती कंता टोपी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय मी घेतलेले आहे हे सर्वात पहिल्यांदा दाखवते। तर कंता टोपी आपण बनवण्यासाठी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। हे बघा, हा जो कॅनव्हास पेपर आहे तो कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर लाल रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे। हे बघा, ब्लाउज पीस आहे, काटवाला जो ब्लाउज पीस येतो तो मी नवीन विकत आणला होता बाजारातून, तोच मी घेतलेला आहे आणि डबल मध्ये घेतलेला आहे। हे बघा, अस्तर आपण वापरणार नाही आहोत। कापड जो आहे त्याचा जो प्लेन वाला कापड आहे तो पाठीमागच्या बाजूला आपण वापरणार आहोत। तर हे बघा, कापड, कॅनव्हास आणि ही छोटीशी लेस घेतलेली आहे, ती लेस पण मी लावणार आहे कंता टोपीला। हा एक छोटासा पॅच घेतलेला आहे, तो पॅच मी मधोमध टोपीवरती लावणार आहे आणि मग फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे। तर कंता टोपी आपण बनवणार आहोतच, पण त्यासोबत मॅचिंग असं मी वस्त्र सुद्धा स्वामींना बनवलेलं आहे। तर मी व्हिडिओमध्ये काही शूट केलेलं नाहीये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कंता टोपी डिटेलमध्ये कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर हा जो वस्त्र आहे त्या वस्त्राला मॅचिंग अशी कंता टोपी आपण बनवत आहोत। पूर्ण लेस वगैरे लावून मी वस्त्र एकदम रेडी करून ठेवलेलं आहे। तर आता कंता टोपी कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवते। तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा हा जो कॅनव्हास पेपर आहे, हा कॅनव्हास पेपर स्वामींचं जे मस्तक आहे, स्वामींचं डोकं आहे, त्या डोक्याचा जो गोल असा घेर आहे, आपल्याकडे जी मूर्ती असते त्या मूर्तीचा आपण घेर बघायचा, स्वामींचं माप घ्यायचं। तर कंता टोपी आपल्याला बनवायची आणि मापात बनवायची, तर आपल्याला माप हा मेजर टेपने घ्यावाच लागेल। तर मी माझ्याकडे जी स्वामींची मूर्ती आहे त्याचा मी माप घेतलेला, तर 6.2 म्हणजे 6.2 इंच असा माप येत होता। तर 6.2 इंचाबरोबर बरोबर मी हे 1 इंच, हे बघा, बरोबर 6.2 मध्ये बरोबर 1 इंच वाढवून मी 7.2 असा माप या घेरचा घेतलेला आहे। बरोबर 7.2 वरती येत आहे हा घेर, म्हणजे कॅनव्हास पेपरची जी खालची बाजू आहे ती 7.2 इंच असा खालून मी माप घेतलेला आहे। म्हणजे स्वामींचा डोका आहे त्याचा जो घेर आहे तो 6.2 आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवून 7.2 असा मी खालून घेर घेतलेला आहे। तर हा कॅनव्हास वरती आपण आपल्याला जेवढी उंची पाहिजे टोपीची तेवढा आपण घेऊ शकतो। तर मी आता बघा इथे 4 इंच घेतलेला आहे, 4 इंच वरती आणि 7.2 लांब असा मी मापाचा कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो कॅनव्हास पेपर आहे याला डबल फोल्ड मारायचा, असा पूर्ण मध्यभागी पॉइंट काढून त्याला डबल फोल्ड मारायचं। त्याच्यानंतर परत एक डबल फोल्ड मारायचा, म्हणजे दोन वेळा आपले फोल्ड होतात। हे बघा, हा पहिला फोल्ड आहे, त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड आहे। बरोबर मध्यभागी ठेवून आपल्याला हा फोल्ड मारून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे बरोबर मिळालं पाहिजे ते। अशा प्रकारे आपल्याला हे 2 फोल्ड असे मारून घ्यायचे। आणि ज्या साईडची बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे। बंद बाजूच्या साईडला आपल्याकडे असं ठेवायचं आणि जो कॉर्नर आहे त्याला आपल्याला असा एक कर्व मारून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे।
टोपीचा आकार घ्यायचा आहे अशा. इथून तर हा कर्व असा सेमच आहे, सरळच असणार आहे. आपल्याला जो हा वरचा जो इथून जो असा शेप मारून घ्यायचा आहे, पेन्सिलने मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतरला ह्या कॅनव्हासला आपल्याला असं ठेवून कटिंग करून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला हा कॅनव्हास कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे हे असं तयार होईल. आणि हा मध्ये जो जॉईंट आहे त्याला आपण कैचीने कट करून टाकायचा. असे हे दोन तयार झालेत, म्हणजे हा पुढचा भाग हा मागचा भाग, अशा प्रकारे हे दोन कौश तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो आपण वस्त्राचा जो कापड घेतलेला आहे, तर आता मी इथे सेमच कलरचा कापड म्हणजे सेमच कापड आहे, तो मी डबल घेतलेला आहे. एक साईडचा काटवाला कापड घेतलेला आहे आणि एक साईडचा हा सेम म्हणजे हा अस्तर आहे अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. तुम्ही खरोखर अस्तर पण घेऊ शकता. तर मी आता अस्तर नाही, सेम कापड घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा आपला कॅनव्हास पेपर. तर आपल्याला काय करायचं आहे, सेम अशा पद्धतीने हे जे वस्त्र आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. वस्त्राचं अस्तर आणि मेन कापड ह्या दोन गोष्टी एकत्र ठेवून आपल्याला डबल फोल्ड मारून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड मारून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला फोल्ड मारून घ्यायचं आहे. कापड बघा मी एकत्र कटिंग करते म्हणून मी तुम्हाला एवढं फोल्ड मारून दाखवते. जर तुम्ही अस्तर आणि कापड दोन्ही वेगवेगळे कटिंग करणार असाल तरी पण चालेल, पण मी आता हे एकत्र ठेवते आणि कटिंग करते. तुम्ही असं ठेवून सुद्धा डायरेक्टली कट करू शकता. हा जो कापड आहे तो जो मी कॅनव्हासचा माप तुम्हाला सांगितला त्याच पद्धतीने मी हा खालची साईडचा सेम साईजचा कापड घेतला होता 7.2 इंचाचा, म्हणून तो एकदम बरोबर येतोय. तर असं मी आता इथे ठेवते आणि तुम्हाला असंच कटिंग करून दाखवते. हे आता माझ्याकडे कैचीच्या कॉर्नरने मी असं कट करून घेते. अशा प्रकारे हे आपलं दोन साईडने आपल्याला भेटलंय. तर आता आपण एवढं काय कट टू कट करायची गरज नसते, कारण ते कॅनव्हासला आपण जेव्हा शिलाई मारतो तेव्हा ते बरोबर येतं, तेव्हा एक्स्ट्रा राहिलेला जो कापड आहे तो आपण कट करू शकतो. तर आता मी हे जे जॉईंट साईडला आहे तो कट करून घेते. आता हे दोन कॅनव्हासचे तुकडे आहेत. त्याच्यानंतर हा आपला मेन कापड आहे, हे दोन आपले मेन कापड आहेत. अशा पद्धतीने समोरासमोर हे दोन कापड आहेत. आणि हा आपला एक अस्तर आहे. हे बघा हा आपला अस्तर आहे आणि हे दोन कॅनव्हास आहे. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, हा जो अस्तर आहे ना ह्याच्यावरती कॅनव्हासला ठेवायचं. हे बघा अशा पद्धतीने कॅनव्हासला ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या कॅनव्हासला ठेवून खालून अशी शिलाई मारून घ्यायची. कॅनव्हास आणि अस्तर असं दोन्ही मिळून शिलाई मारून घ्यायचे. तर मी दोन्ही ह्याला आता शिलाई मारते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा कॅनव्हास आणि अस्तर ह्या दोघांना शिलाई मारून झालेले अशा पद्धतीने आहे ते. हे बघा आणि हे बघा दोन्ही आपले तयार झालेले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो एक कॅनव्हासचा एक साइड आहे ह्या साइडला असं अस्तर ज्या बाजूने आहे, ज्या साइडने अस्तर आहे त्या साइडला आपल्याला मेन फॅब्रिक जो आहे, मेन कापड जो आहे तो अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे. हे बघा उलटा, म्हणजे ही जी डिझाईन आहे वरची बाजू जी येणार आहे डिझाईनची ती अशी उलटी ठेवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने उलटी ठेवायची आणि त्यानंतर ह्याला शिलाई मारून घ्यायची. सेम याला पण आपल्याला असंच करायचं आहे. ही जी
सरळ बाजू जी आहे ती अस्तरवरती उलटी मारायची आणि मग शिलाई मारून घ्यायची। ह्या दोन्ही याला मी खालूनच शिलाई मारून घेते, फक्त खालून शिलाई मारायची, याला पण आणि याला पण फक्त खालून शिलाई मारायची। तर मी ती शिलाई मारून घेते। दोन्ही साइडचे आपले अशा पद्धतीने कॅनव्हास, त्यानंतर अस्तर आणि मेन कापड असं आपले शिलाई मारून झालेले आहेत। दोन्ही बाजूचे आपले शिलाई मारून झाले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, हा जो कापड आहे ना ह्याला मागच्या साईडला फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची बघा, म्हणजे कॅनव्हास मधोमध राहणार आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक साईडला येणार। अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची खालच्या बाजूने। दोन्ही तुकडे जे आहेत हा आणि हा याला पण सेम अशी शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपलं हे दोन्ही साइडचे पॅच रेडी झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचंय, हा जो शेप आहे या शेप मध्ये दोन्ही साइडने शिलाई मारून घ्यायची आहे। ह्याला बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेप मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। आपले दोन्ही पॅच रेडी झालेले आहेत। तर आता काय करायचं, आपल्याला जी समोरची बाजू आहे म्हणजे कुठली पण आहे, दोन्ही बाजू सारख्याच आहेत, कोणत्या पण एका बाजूला आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने ही लेस लावून घ्यायची। तर मी ही लेस लावून घेते। झालेली आपली। तर आता काय करायचं, ह्या लेस वरती ही जी समोरची बाजू आहे म्हणजे जी सरळ बाजू आहे ती अशी उलटी मारायची, हे बघा अशा पद्धतीने। आणि हा जो शेप आहे त्या शेपला शिलाई 1-2 शिलाई तरी मारून घ्यायच्या, म्हणजे ते एकदम प्रॉपर शिवलं जाईल आणि शिलाई वगैरे नंतर निघणार नाही। त्यासाठी साईडने 2 शिलाई असं एकदम शेपनुसार शिलाई मारून घ्यायची। तर मी आता शिलाई मारून घेते। तर बघा साईडने पूर्ण अशी शिलाई मारून झालेली आहे। 2 वेळा मी शिलाई मारून घेतली आणि आपली फिनिशिंग बघा एकदम व्यवस्थित आलेली आहे। आतल्या साईडने पण 2 वेळा शिलाई मारून घेतल्यामुळे कुठूनही आता शिलाई निघणार नाही किंवा धागा उसवण्याची शक्यता नाहीये, धागे दोरे पण बाहेर निघालेले नाहीयेत। तर आता आपली टोपी तयार झालेली आहे। तर मी आता सरळ बाजूने सरळ करून घेते, हे बघा अशा पद्धतीने मी सरळ करून घेते। हे बघा अशा पद्धतीने सरळ करून घेतलेली आहे। आणि जो पॅच मगाशी मी दाखवला तुम्हाला तो पॅच मी इथे लावलेला आहे। आपली टोपी तयार झालेली आहे, शेप वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि वस्त्राला एकदम मॅचिंग अशी टोपी आपली तयार झालेली आहे। कंता टोपी तयार झाली आहे। दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे। तर आता मी हे वस्त्र आणि ही कंता टोपी तुम्हाला स्वामींना परिधान करून दाखवणार आहे। तर तुम्हाला स्वामींचा लुक कसा येतोय हा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला बघायला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही कंता टोपी आणि याच्यासोबतचे मॅचिंग वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की मला कळवा। आणि आता तुम्हाला स्वामींचा फायनल लुक बघायला मिळणार आहे। तर बघा स्वामी महाराजांना मी वस्त्र आणि कंता टोपी परिधान केलेली आहे। तर खूप सुंदर दिसत आहेत, एकदम खूपच छान दिसत आहे स्वामी महाराजांना वस्त्र आणि कंता टोपी। बघू शकता माप पण एकदम परफेक्ट आलेलं आहे आणि व्यवस्थित बसलेली आहे। तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला वस्त्र परिधान करून स्वामी कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि कंता टोपीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।